माझ्यासमोर माझ्या पहिल्या पत्नीचं लग्नाचं आमंत्रण पत्र ठेवलं होतं. तीच पत्नी जिला मी स्वतः घटस्फोट दिला होता. मी त्या कागदाकडे पाहत बसलो होतो, डोकं झुकून, डोळ्यात अश्रू आणि मनात एक न संपणारा रिकामीपणा. ती माझ्या मुलाची आई बनू शकली नाही आणि म्हणून मी तिला सोडलं. पण सत्य हे होतं की तिच्या डोळ्यात मी अजूनही स्वतःला पाहायचो. मी तिच्या लग्नाच्या बातमीपूर्वी शहर सोडून आलो होतो. इथं एका छोट्या कंपनीत ड्रायव्हरची नोकरी मिळाली होती. आयुष्य काहीसं स्थिर होतं, पण मनात नेहमीच एक ओळखीचा वेदनासूर ऐकू यायचा. त्या दिवशी मला एका हिंदुस्थानी जोडप्याला एअरपोर्टवर सोडायला जायचं होतं. मी गाडीसमोर उभा होतो, पण जेव्हा मागचं दार उघडलं तेव्हा मी थरथरलो. कारण जिच्या हातात छोटं मूल होतं ती दुसरी कोणी नव्हे तर तीच होती, माझी पत्नी. क्षणभर माझ्या अंगातून रक्त सळसळू लागलं. तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाची शांत छटा होती. तिच्या कुशीतलं बाळ झोपलेलं होतं आणि माझ्या मनात एकच विचार उमटला, हे सगळं माझं असू शकलं असतं. त्या घटनेनंतर माझ्या आयुष्यात एक नवीन वळण आलं. आईने माझं लग्न ठरवलं. तिच्या मर्जीनं झालेल्या या लग्नाबद्दल मला काहीच आक्षेप नव्हता. आईला जे योग्य वाटतंय तेच माझ्यासाठी योग्य आहे असं मी स्वतःला समजावलं. लग्नानंतरची माझी पत्नी साक्षी अतिशय गोड, संस्कारी आणि समजूतदार होती. तिचं सौंदर्य बाहेरचं नव्हतं, तिच्या स्वभावातही ते उमटलं होतं. सुरुवातीला सगळं छान चाललं. हळूहळू 5 वर्ष सरली, पण त्या 5 वर्षात आमचं आयुष्य अपूर्ण राहिलं. मुलाचं सुख आमच्या दारी आलंच नाही. मी खूप प्रयत्न केले, डॉक्टर दाखवले, प्रार्थना केली, पण परिणाम काहीच नव्हता. साक्षीने कधी माझी तक्रार केली नाही. उलट माझी काळजी घेण्यातच तिला आनंद होता. पण माझ्या मनात मात्र एक खोल जखम होती, पितृत्वाच्या अभावाची. त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या एका सहकार्याने त्याच्या 3 वर्षांच्या मुलाला आणलं होतं. तो मुलगा पप्पा पप्पा म्हणत त्याच्या वडिलांच्या मांडीवर खेळत होता. त्या आवाजानं माझ्या मनात काहीतरी तुटलं. मी आजारी असल्याचं कारण सांगून ऑफिस लवकर सोडलं. घरी आलो, पण घर रिकामं होतं. साक्षी तिच्या माहेरी गेली होती. सकाळी सांगून गेली होती. मी थकलेल्या मनाने सोफ्यावर बसलो आणि छताकडे बघत राहिलो. कधी मिळेल हे सुख मला? मी तिला दोष द्यावा असं मला वाटत नव्हतं, पण आतून काहीतरी मला कुरतडत होतं. माझे मित्र माझी चेष्टा करू लागले होते. अरे, अजूनही बाबा झाला नाहीस? त्या शब्दांनी माझ्या आत्मसन्मानावर गालबोट लागत होतं. संध्याकाळ झाली आणि पोटात भुकेने कुरकुर सुरू झाली. साक्षी घरी नव्हती, म्हणून मी स्वतःच स्वयंपाकाला लागलो. आलू उकडले, मसाले टाकले आणि भाजी बनवायला सुरुवात केली. तेवढ्या दारावर टकटक झाली. मी हात पुसून बाहेर आलो. दार उघडलं तर समोर साक्षी आणि तिचा भाऊ उभे होते. नमस्ते जी, कसे आहात? तिच्या भावाने विचारलं. मी हसून त्याला आत बोलावलं, पण तो म्हणाला, फक्त दीदीला सोडायला आलो होतो आणि परत गेला. साक्षी आत आली. तिच्या हातात डब्बा होता. तुमच्यासाठी माहेरहून तुमची आवडती भाजी आणलीये. ती किचनमध्ये गेली आणि जसं तिनं भांडं उघडलं तशी माझ्या बनवलेल्या भाजीकडे पाहून थोडी नाराज झाली. अहो, तुम्ही का बनवलं? मी तर तुमच्यासाठी घेऊन आले होते. ते ऐकून माझा राग अनावर झाला. तुला तर काही समजतच नाही. मी केव्हापासून तुझी वाट पाहत होतो. तुला माहीत आहे का मला किती भूक लागली होती? ती काहीच बोलली नाही. शांतपणे माझ्याकडे बघत राहिली. मग मी नकळत ती गोष्ट बोलून टाकली, जी मी आतापर्यंत मनात दाबून ठेवली होती. साक्षी, जर तुला खरंच माझी काळजी असती तर तू मला बाळाचं सुख दिलं असतंस. त्या क्षणी ती थिजून गेली. हातातील डबा थरथरला. तिच्या डोळ्यात वेदना होती, पण आरोप नव्हता. ती फक्त माझ्याकडे पाहत राहिली, जणू विचारत होती, मी काय चूक केली आहे? मी गप्प झालो. माझ्या शब्दांनी तिच्या मनात जखम केली होती. पण खरं सांगायचं तर त्या क्षणी मी स्वतःला जखमी करत होतो. त्या रात्री आम्ही दोघंही शांत होतो. ती माझ्यासाठी जेवण वाढत होती आणि माझ्या ताटात पडणाऱ्या प्रत्येक घासासोबत तिच्या डोळ्यात पाणी साचत होतं. मीही काही बोललो नाही, कारण मला माहिती होतं शब्दांनी जे मोडलं ते पुन्हा जोडता येत नाही. मी कधीच तिला असा टोमणा दिला नव्हता की तिला बाळ नाही होत. तिच्याकडे तीक्ष्ण नजरांनी वळून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर निराशेची छटा होती. ती शांतपणे खात होती. ती रडत येऊ लागली होती. तिचा आवाज खिसखिसत होता. राहुल, तुमची तब्येत ठीक आहे ना? आज तुम्ही एवढे वेड्यासारखे का बोलत आहात? तिच्या त्या उदास नजरेने मला आणखी तीव्र राग आला. मी हळू उठलो आणि ओरडलो, तू
काय समजतेस? मी पागल आहे? मी पूर्ण होशात आहे. जर तुला खरंच माझी काळजी असती तर तू आधीच काही आनंदाची बातमी दिली असतीस. माझा राग आकाशाला भिडत होता. मला काहीच समजत नव्हतं की काय बोलत आहे. ती बिचारी अश्रूंनी नाहलेल्या डोळ्यांनी शांतपणे काम करत राहिली. मग हळूहळू तिने माझ्याकडे जेवणाचं ताट वळवलं आणि ते घेऊन निघून गेली. तिच्या त्या वागण्यानंतर माझा राग आणखीनच वाढला. मी ताट धरून जमिनीवर ठोकून टाकलं. तिच्या मागे मागे मी खोलीत शिरलो. तिने अलमारी उघडून कपडे बदलत होती असं वाटत होतं. मी तिच्याकडे जड पाऊल टाकत गेलो आणि हात धरून तिला तल्लख नजरांनी पाहू लागलो. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, राहुल, तुमच्याकडे विनंती आहे. आज कृपया फार वेडेपणा करू नका. मला तुमची भीती वाटते. तिची नजर माझ्याकडे होती आणि तिचं ते म्हणणं सगळं काही समजवण्याचा प्रयत्न करत होतं. मी धडाक्यात म्हणालो, अगं तू मला वेडा म्हणतेस आणि म्हणतेस की मी वेड्यासारखा वागतो. असा काय अर्थ होता तुझ्या बोलण्याचा? माझ्या आवाजात अगम्य तीव्रता होती. मी जणू कोणत्या तरी भुकेला सिंहासारखा दहाडणारा होतो. ती म्हणाली, रोहित, तुम्ही चुकीचे समजत आहात. मी फक्त इतकंच म्हणाले की आज तुम्ही ठीकठाक बोलत नाही. त्या क्षणी माझा राग प्रचंड वाढला होता. मी तिला एक झटका देऊन हात सोडवला आणि म्हणालो, पुढे कधीही माझ्याशी वाद घालून गोष्टी मिटवायची गरज नाही. हे सांगताच मी खोलीतून बाहेर निघून गेलो. जेवणही मी खाल्लं नव्हतं. मी घरात इथं तिथं फेरफटका मारत होतो. माझं मन शांत होत नव्हतं. माझ्या मनात एक वेदनेची लाट होती. माझ्या घरातही कधी लहान मुलांची धम्माल ऐकायला मिळेल अशी इच्छा झाली होती, पण ती साकार व्हायची शक्यता दिसत नव्हती. कदाचित त्याच कारणानेच माझा राग एवढा उंचावर गेला होता. काही काळ मी संतापाने इथं तिथं फिरत राहिलो. बहुतेकदा असं भान हरवून सुमारे 1 तास झाला असावा. त्यानंतर मी साक्षीला पुन्हा पाहिलं नाही. ती खोलीतून बाहेरही आली नव्हती. हळूहळू माझा राग थंड पडू लागला आणि मनात विचार आला, या सर्व गोष्टीत साक्षीचा काय अपराध आहे? ती सतत डॉक्टरांकडे जाते, उपचार घेत असते. जे डॉक्टर सांगतात तेच ती करत असते. कदाचित आज मी सहकार्याच्या बाळाला पाहून इतक्या प्रचंड भावनिक अवस्थेत पोहोचलो आणि चुकून साक्षीवर राग काढला. आता मला खूप वाईट वाटत होतं, कारण याआधी मी कधीही माझ्या पत्नीवर इतक्या संतप्तपणे बोललो नव्हतो. आजपर्यंत मी कधी साक्षीवर एवढ्या कठोर शब्दात बोललो नव्हतो. आमच्यात कधी वाद झाला नव्हता ना. मी तिला कधी लेकरू न होण्याबद्दल दोष दिला होता. त्या रात्री मी हळूहळू पाय टाकत खोलीत आलो. खोलीत अंधार होता. साक्षीने लाईट बंद करून झोपली होती. थोडा वेळ माझं मन म्हणालं लाईट सुरू करून तिच्याशी बोलावं, पण मग तिचा झोपलेला चेहरा पाहून मीही शांतपणे तिच्या बाजूला जाऊन अडवा झालो. मी डोळे मिटले, पण काही क्षणातच तिचे हलके हलके हुंदके माझ्या कानावर आले. ती झोपलेली नव्हती, ती रडत होती. तिच्या रडण्याचा तो मंद आवाज माझ्या अंतःकरणाला छेद देऊन गेला. माझं हृदय जणू तुटून पडलं. मला जाणवलं तिच्या या वेदनेचं कारण मीच आहे. मी उठलो, लाईट लावली. लाईट लावताच ती पटकन दुपट्ट्याच्या पल्लूने डोळे पुसू लागली. अंधारात लपवलेले अश्रू मला आता उजेडात स्पष्ट दिसत होते. ती जणू काहीच झालं नाही असं भासवत होती. डोळे मिटून स्थिर पडली होती, पण मला माहीत होतं ती झोपलेली नाही, ती जागी आहे आणि तिचं मन तुटलं आहे. मी तिच्याजवळ गेलो आणि हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला. तिने डोळे उघडले. त्या डोळ्यांत अजूनही ओलावा होता, पण मला पाहताच त्यात एक हलकीशी चमक आली. ती पलंगावर उठून बसली आणि मी मात्र तिच्या पायाशी जमिनीवर गुडघे टेकून बसलो. मी म्हणालो, साक्षी, मला माफ कर. मी भावनिक होऊन जे बोललो ते चूक होतं. माझे शब्द माझ्याच हृदयाला जाळत आहेत. मी डोकं खाली झुकवलं आणि दोन्ही हात जोडले. त्याच क्षणी मला माझ्या पत्नीचं मन दुखावल्याची लाज वाटत होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिने माझे हात आपल्यातल्यात घेतले, हलके सोडले आणि त्यावर ओठ टेकवले. नंतर माझा हात धरून मला आपल्या शेजारी बसवलं. तिचा आवाज थरथरत होता, पण प्रत्येक शब्दात आपुलकी होती. ती म्हणाली, रोहित, तुम्ही माझं सगळं जग आहात. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही माफी का मागताय? यात तुमची चूकच नाही, उलट माझी चूक आहे. मला आधीच तुमचं जेवण बनवून ठेवायला हवं होतं. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, नाही साक्षी, यात तुझी काही चूक नाही. सर्व दोष माझाच आहे. मला तुला आधी सांगायला हवं होतं
की मी आज ऑफिसमधून लवकर आलोय. मी तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि दोघं काही वेळ शांत बसून राहिलो. तिच्या नाजूक बोटांनी माझ्या केसांवरून हात फिरवला आणि माझं मन शांत झालं. त्या क्षणी सगळा राग, सगळं दुःख विसरून मला फक्त तिच्या उपस्थितीचा आधार जाणवत होता. थोड्या वेळाने मी माझ्या जागेवर जाऊन झोपलो. डोळे मिटले आणि नकळत झोपेच्या गर्भात हरवून गेलो. सकाळी डोळे उघडले तेव्हा ती पलंगावर नव्हती. मला माहीत होतं ती कुठे असेल. ती रोज सारखी लवकर उठून माझे कपडे, बूट आणि नाश्ता तयार करत असे. मी उठलो आणि नजर इकडे तिकडे फिरवली. सोफ्यावर माझे कपडे नीट प्रेस केलेले ठेवले होते. खाली बूट पॉलिश करून ठेवलेले होते. तेवढ्या दरवाजाची कडी फिरली आणि साक्षी आत आली. तिच्या हातात चहाचा कप होता. ही तिची रोजची सवय होती, मला बेडवरच चहा देण्याची. मी उठलो, ब्रश करून आलो आणि चहाचा कप घेतला. ती माझ्या शेजारी बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक साधं पण समाधानाचं हसू होतं. माझ्या मनात अजूनही कालचं अपराधबोध होतं, पण तिच्या हसऱ्या चेहऱ्याने मला जणू माफ केलं होतं. तिच्या नजरेत कोणताही राग नव्हता, फक्त शांतता होती. मी चहा संपवला आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये गेलो. ती बाहेर गेली होती. काही वेळानंतर मी तयार होऊन बाहेर आलो तर नाश्ता तयार होता. मी तिच्या शेजारी बसून खाल्लं आणि निघताना हसत गुड बाय म्हणालो. त्या दिवशी ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू झाला होता आणि मला त्याचं नेतृत्व दिलं होतं. सगळा दिवस कामाच्या गडबडीत गेला. पण जेव्हा सायंकाळी घरी परतलो तेव्हा सगळा थकवा साक्षीच्या चेहऱ्याकडे पाहताच नाहीसा झाला. तिनं माझ्या आवडीचं जेवण बनवलं होतं. पनीरची भाजी आणि साधे पराठे माझे आवडते. जेवण खाऊन मन पूर्ण प्रसन्न झालं. जेवणानंतर मी खोलीत गेलो नाही. हिवाळ्याचा गारवा होता, पण अंगणात फिरण्याची इच्छा झाली. साक्षी स्वयंपाकघरात भांडी धुत होती आणि मी मोबाईलवर मित्राशी बोलत अंगणात फेरफटका मारत होतो. माझा मित्र म्हणत होता, रोहित, तू साक्षीला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा. कदाचित उपचारांमुळे तुम्हाला मूल होईल. त्याचे शब्द कानावर पडले, पण मनात पुन्हा एक हलकीशी वेदना जागी झाली. मी साक्षीकडे पाहिलं. ती अजूनही शांतपणे आपलं काम करत होती. जणू तिच्या अंतःकरणातही काहीतरी तुटत होतं. त्या रात्रीचा शांतपणा पुन्हा माझ्या मनात दुमदुमू लागला. मी तिला सांगितलं, मी तिला आधीही कित्येक डॉक्टरांकडे घेऊन गेलोय, पण आतापर्यंत कुणालाच आशेचा वाव दिसला नाही. सगळे म्हणतात की वरच्या बाजूने उशीर आहे, बाकी कुठलीही तांत्रिक अडचण नाही. पण माझ्या मित्राने सुचवलं, डॉक्टर नीरज देशमुखकडे ने. तो खूप चांगला डॉक्टर आहे. तिकडे जाऊन आपली समस्या सुटेल, असं त्याने ठाम मनाने सांगितलं. मी शांत बसलो. मनात विचार आला, कदाचित साक्षीशी बोलून पाहावं. खरं सांगायचं म्हणजे काही दिवसांपूर्वी ती औषधं थांबवून बसली होती. ती म्हणायची की ती औषधं घेत घेत थकली आहे. मी थोडा वेळ अंगणातच फिरत राहिलो. नंतर स्वयंपाकघरात जवळ गेलो. तिथे ती लाईट बंद करून बाहेर पडत होती. मी दिसताच थांबली. मी बोललो, लाईट बंद करून बाहेरच यावं, मग आपण दोघं एकत्र अंगणात फेरफटका मारू. मी तिला म्हटलं, साक्षी, मला तुझ्याशी एक अत्यंत गरजेची गोष्ट बोलायची आहे. मी तिचा हात धरला. ती प्रश्नांची नजर घेऊन माझ्याकडे बघू लागली. मी सुस्कारा घेतला. मला वाटतं आपण डॉक्टर नीरज देशमुखकडे जाऊन पाहायला हवं. माझा मित्र नैतिक म्हणतो की तिकडे मग आपली इच्छा पूर्ण होईल. मी मनापासून तिला सांगितलं, पण ती दरम्यानच माझा हात सोडून आश्चर्याने जणू मी काही मोठं पाप केलं असं म्हणत माझ्याकडे बघू लागली. ती म्हणाली, रोहित, तुम्ही काय बोलत आहात? मी पुन्हा या फेऱ्यात येऊ इच्छित नाही. तुला माहितीच आहे की गेल्या 5 वर्षात मी किती औषधं घेतली आहेत. त्यामुळे माझं पोट कायमचं बिघडलेलं असतं. सतत औषधं घेत घेत मी त्रासले आहे. डॉक्टरांनीही स्पष्ट सांगितलं आहे की आपल्या दोघांमध्ये कोणतीही वैद्यकीय समस्या नाही. उशीर हा फक्त वरूनच ठरलेला आहे. मी आता आणखी औषधं घेण्यास तयार नाही. आणि ती एका लांबलचक यादीसारखी म्हणत म्हणत खोलीत निघून गेली. ती ऐकून माझ्या मनात प्रचंड राग उमटला. मी फक्त असं म्हणत होतो की आपली पीडा सुटावी, मग ती का नकार देत होती? मी खोलीत गेलो आणि ती बेडवर बसलेली मोबाईल पाहत होती. मी तो मोबाईल तिच्या हातातून खेचून भिंतीकडे फेकला. मी ओरडलो, साक्षी, तुला काहीच समजत नाही का? रोज रोज मी या चिंतेत जगत आहे. आपल्याला संतान नसेल तर पुढे काय होणार? वृद्धापकाळी आपला आधार कोण असेल? आपलं कुटुंब कोण सांभाळेल?
तू या गोष्टींचा कधीच विचार करत नाहीस. माझा राग गगनाला भिडला होता. शब्द ओठांवरून अनावरपणे बाहेर पडत होते आणि मी काय करतो आहे याची मला शुद्धही राहिली नव्हती. तिच्या डोळ्यात आता अश्रू भरले. ती म्हणाली, रोहित, तुम्ही माझी गोष्ट का समजत नाही? तुम्हाला कळत नाही का की मी किती प्रयत्न केलेत? मी सर्व डॉक्टरांकडे गेली आहे. मी सर्व उपचार केले आहेत. सगळ्यांनी सांगितलं की आपल्यात कुठलाही तांत्रिक दोष नाही. उशीर वरच्या इच्छेचा आहे. मी पण मला मूल हवी आहेत. मी दुसऱ्यांच्या मुलांना पाहून कशी दुःखी होते तुम्हाला समजत नाही का? मी काहीही प्रयत्न केला नाही असं तुम्हाला का वाटतं? तुम्ही एवढं का बोलता? तिचा आवाज ऐकून माझा राग आणखी वाढला. मी म्हणालो, साक्षी, मला माहीत आहे की आपल्या दोघांमध्ये काही दोष नाही, परंतु उपचार तरी करून पाहू शकतो ना? मी पुन्हा तिचा हात पकडून विनंती केली, पण ती माझा हात सोडवून बाजूला गेली. आज ती काही वेगळीच होती. कदाचित तिचा ताण आणि सातत्याने होणारे वाद तिला थकवत होते. माझ्यासाठी तर हाच विषय सर्व काही होता, कारण लेकरू नसणं हेच माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं वास्तव होतं. साक्षीसोबत मीही डॉक्टरांकडे जात होतो की कुठं माझ्यातच काही दोष आहे का, पण प्रत्येक डॉक्टरांचं एकच उत्तर, तुम्ही दोघंही अगदी ठणठणीत आहात, काही त्रास नाही. मी तिला समजावत म्हणालो, साक्षी, प्लीज माझी गोष्ट समजून घे. मी लेकरासाठी तडफडतोय. जर पुन्हा एकदा डॉक्टरांकडे गेलो तर काय बिघडेल? आपण इतके डॉक्टर दाखवलेत, एक अजून का नाही? पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. उलट यावेळी तीच वाद घालायला लागली. दोघांमध्ये बराच वेळ शब्दांची झडप झाली आणि शेवटी मी संतापून खोलीबाहेर पडलो. माझ्या मनात वादळ पेटलं होतं. राग एवढा वाढला की मला स्वतःचं भान राहिलं नाही. मनात आलं की ही तर माझं म्हणणंच ऐकत नाही. जणू मी परका आहे तिच्यासाठी. मी विचार करत होतो, कदाचित डॉक्टर देशमुख यांच्या उपचारानं काहीतरी बदल घडेल, पण ती म्हणाली होती की ती आता आणखी डॉक्टरांना भेटू शकत नाही. मी थकले आहे. ती म्हणाली होती, मी अनेक डॉक्टरांना दाखवलंय, आता माझ्यात ताकद नाही उरली. त्या रात्री मी बराच वेळ अंगणात एकटाच बसलो. थंडी वाढत चालली होती. रात्रीचा 1 वाजला होता. शरीर गोठू लागलं होतं, पण मन मात्र उकळत होतं. अखेर मी खोलीत परतलो. ती झोपलेली होती. तिचे हलके खराटे हवेत मिसळलेले होते. मला चीड आली. ती एवढ्या शांततेनं कशी झोपू शकते? मी तर अंगारावर लोळतोय आणि तिला काही फरकच नाही. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या त्या शांत झोपेने माझ्या आतला राग पुन्हा पेटला. मनात आलं, आता तिला उठवावं आणि विचारावं, माझी चूक काय आहे? माझंही मूल असावं एवढीच इच्छा आहे माझी. एवढं मागणं पाप आहे का? पण मग मी स्वतःला थांबवलं. आईच्या शिकवणीप्रमाणे शांत राहायचं ठरवलं. मी अंथरुणावर झोपलो, पण डोळ्यांना झोप काही लागत नव्हती. मनात असंख्य विचार गर्दी करून बसले होते. साक्षीला काय झाले? आजवर तिने माझं कोणतंही म्हणणं मोडलं नाही आणि आज एवढा हट्ट का धरते? रागाच्या भरात मी कधी झोपलो मला कळलंच नाही. सकाळी डोळे उघडले तेव्हा साक्षी अजून झोपलेली होती. मला धक्का बसला. या 5 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं होतं. घड्याळात 8 वाजले होते आणि मला 7:15 पर्यंत ऑफिसला पोहोचायचं होतं. मी तिला हळूच हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती हलत नव्हती. मग थोडं जोरात हलवलं. ती अचानक उठली आणि चिडलेल्या स्वरात म्हणाली, रोहित, काय समस्या आहे तुम्हाला? या घरात मला एक क्षणही शांतता नाही. तुम्हाला नेमकं हवं काय आहे? मी आवाज झालो. ती अशी बोलली जणू मी काही मोठा अपराध केला आहे. मी हळूच म्हणालो, काय झालं साक्षी? मला नाश्ता करून देणार नाहीस का? एवढं म्हणताच ती उठली आणि अपराधी चेहऱ्याने बाहेर निघून गेली. कदाचित ती तणावात होती, म्हणूनच ती नाश्ताही विसरली असावी. मला ऑफिसला उशीर होत होता. मी कपडे बदलले. अंघोळीसाठी वेळ नव्हता. किचनमध्ये गेलो. ती नाश्ता बनवत होती. घड्याळात आता 20 मिनिटे गेली होती आणि ऑफिसला पोहोचायला फक्त 10 मिनिटे उरली होती. रागानं मी काहीच न बोलता घराबाहेर पडलो. बाईक घेतली आणि निघालो. संपूर्ण रस्त्यात माझ्या मनात रागाचा जाळ पेटत होता. कधी समजेल हिला माझी किंमत? मी तिला किती जपतो, पण ती तर प्रत्येक गोष्ट दुर्लक्ष करते. माझं मन तुटलेलं होतं, पण बाहेरून फक्त राग दिसत होता. ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा सगळे आधीच आले होते. मला लाज वाटली. जणू सगळे माझ्याकडे पाहून हसतायत असं वाटत होतं. बॉसने बोलावलं आणि कान उघडणी केली. मी काही बोललो नाही, फक्त डोकं खाली ठेवून ऐकत राहिलो. दुपार झाली तरी भूक लागली नव्हती.
इतर सगळे जेवायला गेले, पण मी माझ्या टेबलावरच बसलो. भूक होती, पण मन रिकामं होतं. डोकं ठणकत होतं. डोळ्यांसमोर साक्षीचा तो उदास, थकलेला चेहऱ्याचं चित्र फिरत होतं. जणू माझ्या आयुष्याचं सर्व उत्तर त्या डोळ्यांतच दडलेलं होतं आणि मी ते समजूनही न समजल्यासारखं करत होतो. पण कळत नाही का मी काय स्वतःला इतकी वेदना देत होतो. कदाचित साक्षीवरचा राग मी स्वतःवर उतरवत होतो. संध्याकाळी घरी आल्यावर साक्षीची अवस्था काहीशी बिघडलेलीच वाटत होती. तिने डोक्यावर पट्टी बांधून सोफ्यावर बसून चहा घेतला होता. तिला असं बसलेलं पाहून असं वाटलं की ती मला रागावत आहे, कारण मी दिवसभर थकून उपाशी पोटी घरी आलो होतो आणि ती इतक्या आरामात चहा उकळवत बसली आहे. मला काहीही बोलता आलं नाही. शांतपणे खोलीत गेलो आणि दरवाजा बंद केला. काही कळत नाही का मला इतका राग काय येतोय. कदाचित पुन्हा एकदा गमावलेल्या पाल्याची तडफड हृदयात दाटू लागली होती, कारण जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एखादा सहकर्मी आपलं बाळ घेऊन यायचा आणि त्यांना पाहिल्यावर माझ्या मनाला अधिकच चटका बसायचा. आजही एका सहकर्मचाऱ्याने 4 वर्षांची एक लहानशी गोडशी मुलगी सोबत आणली होती. ती पाहून माझं मन आणखी व्याकुळ झालं. माझ्या मनात तिला माझ्या घरात घेऊन जाण्याची तीव्र इच्छा होती, पण ते शक्य नव्हतं. कदाचित ह्याच कारणामुळे माझा राग आतून वाढत होता. बेडवर बसून मी विचारांच्या गर्देत हरवून गेलो होतो. जर माझंच मूल असतं तर मला इतरांच्या मुलांकडे इतक्या आसक्तीने पाहावं लागलं नसतं. पण ही आतली तडफड अखेर कधी संपणार. अचानक खोलीच्या दारावर टकटक झाली. मला माहीत होतं कोण आहे. मी उत्तरही दिलं. काही हवं नाही, कारण समजत होतं साक्षी नाश्ता घेऊन आली असेल. ती जोरात म्हणाली, रोहित, थोडं काहीतरी खा. आज सकाळीही तुम्ही नाश्ता न करता निघाला. जर तुम्ही खाणार नाही तर मीही काही खाणार नाही. मी सुद्धा सकाळपासून उपाशी आहे. मला ठाऊक आहे तुम्ही रागात आहे, पण खाशीला ना. तिचा आवाज आतून स्पष्ट ऐकू येत होता. मी दार उघडलं नाही. तिने काही वेळ दार ठोठावलं, पण मी तसाच बसून राहिलो. काही वेळानंतर ती मायूसपणे परत गेली. मी तसाच काही काळ बसलो होतो. जवळपास 1 तास झाला असावा. हिवाळ्याच्या थंडीत ती बाहेर बसली असेल अशी जाणीव होताच मी अचानक उठलो आणि बाहेर आलो. अंगणात पाहिलं, पण ती कुठेच दिसली नाही. मात्र स्वयंपाकघरात लाईट लागलेली होती. मी हळूच पुढे जाऊन आत डोकावून पाहिलं. ती चुलीपाशी उभी. ती चुलीपाशी बसून उष्णता घेत हात उभवत होती. तिचं असं दृश्य पाहताच माझ्या रागाला आणखीनच भर चढली. आतून एक आवेग उसळला. आत्ताच तिला बाहेर फेकून द्यावं. औलाद नसल्याच्या सततच्या तणावात आणि उसळलेल्या मनस्थितीत मी स्वतःवरचा ताबा गमावला. मी दार जोरात उघडलं आणि दणक्यात आत येत ओरडलो, साक्षी, तुला काही लाज नाही का? मी इथे तणावाने तडफडतो आहे आणि तू इतक्या निर्धास्तपणे इथे हात उभवत बसली आहेस. स्वयंपाकघरात उभं राहताच मी रागाने तिला धक्कादायकपणे हाकलून लावलं. ती अधीरतेने चूल बंद करून बाजूला गेली आणि म्हणाली, रोहित, मी काय केलं तुम्हाला? दार उघडत नव्हता म्हणून मी इथे आले. मला थंड लागली म्हणून हात उभवत होते. 3-4 शब्दांतून तिच्या उत्तराने मला आणखी चिडवलं आणि त्या रागात आयुष्यात पहिल्यांदा मी तिच्या तोंडावर एक जोराची थप्पड बसवली आणि मी तिला ढकलून घराबाहेर हाकललं. खरं तर मी तिला जेवायला बोलवण्यासाठीच बाहेर आलो होतो, पण तिची ती स्थिती पाहताच माझी भूक आणि संयम दोन्ही क्षणात तुटून गेले. नंतर मी शांतपणे जाऊन बेडवर पडलो. ती परत कधी आली आणि कुठे झोपली याची मला काहीच जाणीव झाली नाही. सकाळी उघडलो तेव्हा पलंग रिकामा होता. कपडे व्यवस्थित प्रेस करून ठेवलेले होते. मला कालच्या दिवसासाठी माफी मागायची होती. त्या रात्री खरं तर चुकीचं वागणं माझंच होतं, पण मन मात्र सतत अशीच भीती आणि समज देत होतं की चूक तिचीच आहे आणि मी जे केलं ते योग्यच होतं. मी कपडे बदलले आणि नाश्ता न करता घराबाहेर पडलो, पण मनात मात्र एकच प्रश्न घुमत राहिला, आता काय करावं? लेकरासाठीची ती आतली तडफड मी अधिक काळ सहन करू शकत नव्हतो. दिवसभर मी कामात गुंग होतो, पण एका मित्राने अचानक येऊन मला विचारलं, अरे, तू इतका दुःखी का आहेस? तुझ्याशी असलेली पीडा मला माहीत आहे. मी तर म्हणेन की तुझी सगळी भांडणं सोडून दुसरं लग्न कर, कारण वहिनी कदाचित तुला मुलाचा आनंद देऊ शकणार नाही. तीच त्याची पहिली शिफारस होताच मला खूप वेदना झाली, पण त्याचा शब्द माझ्या मनात घुमत आहे. माझ्या मित्राच्या त्या शब्दांनी जणू
माझ्या अंतःकरणावर घावच घातला होता. त्याची वाक्य माझ्या कानात रुतून बसली होती. ती कठोर होती पण खोटी नव्हती. मी ही विचार करू लागलो, मी अजून किती काळ अशी वाट बघत राहणार? शेवटी एक दिवस मला साक्षीला सोडावंच लागेल, कारण लेकराविना आयुष्य मी जगू शकत नाही आणि ती मला लेकरं देऊ शकत नाही. मला हे माहीत नव्हतं की जे भाग्यात नसतं ते माणूस कितीही तडफडला तरी मिळत नाही. त्या क्षणी मी मित्राला सांगितलं, मी माझ्या पत्नीला सोडू शकत नाही, पण मनात काहीतरी तुटलं होतं. आता साक्षीला सोडायची कल्पना मनात घट्ट बसली होती. मित्राचं बोलणं खरं वाटू लागलं होतं. घरी परतलो तेव्हा पुन्हा रागाने अंग तापलेलं होतं. का कोण जाणे, मी सतत चिडचिड करत होतो. साक्षीने माझ्यासमोर जेवण वाढलं तर मी ते ताट उचलून थेट जमिनीवर फेकलं आणि खोलीतून बाहेर पडलो. खरं म्हणजे मी ऑफिसमध्ये आधीच खाल्लं होतं, पण विचार न करता मी ते फेकलं. जणू राग व्यक्त करायला तोच मार्ग होता. साक्षी काही क्षण थिजूनच राहिली. तिच्या डोळ्यात प्रश्न होते. का? मी काय केलं? पण मी उत्तर दिलं नाही. अंगणात जाऊन बसलो. तीही मागे आली नाही. कदाचित ती आता या रोजच्या भांडणांना कंटाळली होती. हळूहळू आपल्यामध्ये अंतर वाढू लागलं. मी आता नाश्ता न करता घराबाहेर पडत असे आणि रात्रीचं जेवणही बाहेरच घेत असे. साक्षीनेही माझ्याकडे विनंती करणं सोडलं होतं. लेकरं नसल्याच्या ताणाने मी पूर्णपणे चिडचिडा बनलो होतो. त्या दिवशी ऑफिसमधून परतताना माझं मन आधीच अस्थिर होतं, कारण दिवसभर माझे सगळे सहकारी मला टोचून बोलले होते. एका अशा बायकोसोबत किती दिवस राहणार, जिला लेकरं नाही होऊ शकत? जी स्त्री लेकरं देऊ शकत नाही तिचं अस्तित्वच व्यर्थ असतं. त्यांची ती शब्द माझ्या मनात ठसली आणि मी ठरवलं, हो, मी साक्षीला सोडून देईल. दुसरी लग्न करून लेकरं मिळवेन. पण मला कल्पना नव्हती की मी जे ठरवतो आहे ते माझं आयुष्य उद्ध्वस्त करेल. मी काही न सांगता वकिलाकडे गेलो. ऑफिसमधून लवकर सुटलो आणि थेट वकिलांच्या ऑफिसात पोहोचलो. मला घटस्फोटाचे कागद बनवून द्या, मी थंड आवाजात म्हटलं. वकिलांनी सांगितलं, 1 आठवड्यानंतर पेपर्स तयार होतील. 1 आठवडा? हे ऐकताच माझ्या हात काहीतरी हल्लं. मला आता तिच्यासोबत एक क्षणही राहायचं नव्हतं, पण काही कारणाशिवाय पर्याय नव्हता. पुढचा आठवडा मी शांत पण थंड राहिलो. साक्षीशी मुद्दाम बोलणं टाळलं. आता ती माझ्या हृदयातून निघून गेली होती. या आठवड्यातही मी 2दा तिला म्हटलं, आपण डॉक्टर नीरज देशमुखकडे जाऊन पाहूया, पण तिनं माझं म्हणणं जणू हवेतच उडवलं. तिच्या त्या दुर्लक्षाने माझा निर्णय आणखी पक्का झाला. त्या दिवशी मी ऑफिसलाच गेलो नव्हतो. थेट वकिलांकडे गेलो आणि पेपर्स घेतले. घरी आलो तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला काहीच कल्पना नव्हती मी काय करायला गेलो होतो. मी तिच्यासमोर घटस्फोटाचे कागद ठेवले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडत म्हणाली, रोहित, असं करू नका माझ्याशी. मी तुम्हाला मनापासून प्रेम करते. कृपया असं करू नका. ती माझ्या पायाशी बसून विनवणी करू लागली. मी तिचे हात झटकले आणि मागे सरकलो. तिचे शब्द आता माझ्या मनाला लागत नव्हते. कदाचित लेकरांच्या आसक्तीने माझं प्रेम संपवलं होतं. मी कठोर आवाजात म्हणालो, या कागदांवर सही कर आणि माझा मार्ग मोकळा कर. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. ती हुंदके देत रडू लागली. तिचा थरथरणारा हात त्या कागदांवर गेला आणि अश्रूंनी भिजलेल्या डोळ्यांनी तिने सही केली. त्या सहीच्या आवाजात मला काहीतरी तुटण्याचा आवाज आला, पण मी तो ऐकायचं ठरवलंच नाही. मी तिला थेट सांगितलं, आज आणि आत्ताच्या आत्ताच तुला या घरातून निघावं लागेल. यावेळेस ती काहीच बोलली नाही. ती शांतपणे उठली, खोलीत गेली आणि अर्ध्या तासात आपली बॅग भरून बाहेर आली. तिनं माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही, फक्त निशब्दपणे निघून गेली. त्या क्षणी मला वाटलं, आता माझं आयुष्य सोपं होईल. आता मी पटकन एखाद्या मुलाचा बाप बनेल. पण मला अजिबात कल्पना नव्हती की जे नशिबात नाही ते माणूस कितीही तडफडला तरी मिळत नाही. साक्षी निघून गेली होती आणि मी घरात एकटा बसलो होतो. तिला थांबवायचा मी प्रयत्नही केला नाही, कारण घटस्फोट मीच दिला होता. मनात तिच्याबद्दल किंचितही ओढ उरली नव्हती. माझे आई वडील आमच्या लग्नानंतर 2 वर्षांनीच या जगातून निघून गेले होते. तेव्हा साक्षी माझ्यासोबत होती, माझा आधार होती. पण आता तीही गेली होती. आता मी पूर्णपणे एकटा होतो. पण त्यावेळी त्या एकटेपणाचं ओझं मला जाणवत नव्हतं. 2-3 दिवस असेच गेले. घरात एकटेपणाचं ओझं दिवसेंदिवस वाढू लागलं आणि मग पहिल्यांदाच मला माझ्या चुकीची टोचणी लागली. मी माझ्या पत्नीला तर घटस्फोट दिला,
पण स्वतःसाठी दुसरी जोडीदार शोधलीच नव्हती. आता मात्र सगळं संपलं होतं. एकदा उडून गेलेली चिमणी परत घरट्यात येत नाही हे मला उमगलं. माझं ऑफिस जाण्याचंही मन उरलं नव्हतं. 3 दिवसांनी जेव्हा मी ऑफिसला गेलो तेव्हा आणखी एक आघात माझी वाट पाहत होता. मला नोकरीतून काढून टाकलं गेलं होतं, तेही कोणत्याही कारणाशिवाय. ही बातमी ऐकून माझं हृदय अक्षरशः हललं. जणू नशिबाने माझ्या केलेल्या अन्यायाची शिक्षा दिली होती. मी एका निरपराध स्त्रीला सोडलं होतं आणि आता देवाने मलाच एकाकी केलं. मी स्वतःला सावरत म्हणालो, फक्त हेच एक ऑफिस नाही, शहरात किती कंपन्या आहेत, कुठेतरी तर काम मिळेलच. पण पुढच्या दिवशी जेव्हा मी एकामागून एक दार ठोठावली तेव्हा सर्व ठिकाणी नकारच मिळाला. मी बेरोजगार झालो. तेव्हा लक्षात आलं, कदाचित साक्षीचं नशीब माझ्यासोबत होतं. ती होती म्हणूनच मला चांगली नोकरी मिळाली होती. आमच्या लग्नानंतर आठवड्याभरातच मला चांगली नोकरी मिळाली होती. आधी तर मी छोट्या ऑफिसात काम करत होतो. पगारही तटपुंजाच होता. पण तिच्या नशिबाने मी 5 वर्षे सुखाने काम केलं होतं आणि आता ती गेल्यावर सगळं हरवलं. सत्य हेच आहे, यश हे बाईच्या नशिबावर असतं आणि लेकरं पुरुषाच्या नशिबावर. माझ्या नशिबात लेकरं नव्हती म्हणून कदाचित काहीही टिकून राहिलं नाही. माझा मित्र नेहमीच म्हणायचा, आता तू दुसरं लग्न कर, पहिल्या बायकोला घटस्फोट दिलायसच. पण माझं मन दुसऱ्या लग्नासाठी तयार नव्हतं, कारण मी आता बेरोजगार होतो. कोण आपल्या मुलीचं लग्न अशा माणसाशी करेल जो बेरोजगार आहे आणि एकदा लग्न करून आधीच अपयशी झालाय. मी विचार केला, मी परदेशात जाऊन नशीब आजमावतो. पण बाहेर जाण्याचे मार्गही बंद होते. सगळे पैसे दरमहा संपून जात. बँकेत काहीही साठा नव्हता. थोडेफार पैसे होते पण ते पुरेसे नव्हते. शेवटी मी ठरवलं, हे घरच विकून टाकू आणि परदेशात जाऊ, कारण हे घर आता मला शांतता देत नव्हतं. पण पासपोर्ट तयार होण्यास अजून 2 महिने लागणार होते. तोपर्यंत मी दिवसभर घरातच बसलेलो असायचो. एकटेपणाने वेडं व्हावं असं वाटायचं. बोलायला कुणी नव्हतं, भेटायला कुणी नव्हतं. 1 महिना असाच एकटेपणात गेला. त्या महिन्यानंतर मी एकदा माझ्या मित्राला भेटायला गेलो. त्याच्या घरात प्रवेश करताच त्याने माझ्या हातात एक कार्ड दिलं, साक्षीच्या लग्नाचं निमंत्रण. ते पाहताच माझ्या अंगातलं रक्त गोठलं. डोळ्यासमोर काळोख पसरला. मी समजलो होतो, साक्षीसारख्या बाईशी कोण लग्न करेल. पण आमच्या घटस्फोटाला अवघे 2 महिने झाले होते आणि ती पुन्हा नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी होती. माझ्या मित्राने सांगितलं, ती तिच्या ओळखीच्या एका दूरच्या नात्यातील माणसाशी लग्न करते. त्यालाच हे कार्ड मिळालं होतं म्हणून त्याने मला दाखवलं. ते कार्ड पाहताना माझ्या आतून आवाज आला, मी संपलो. माझं आयुष्य जणू उद्ध्वस्त झालं होतं आणि साक्षी मात्र नव्या सुरुवातीकडे वाटचाल करत होती. मी काही न बोलता उठलो. माझा मित्र मला थांबू पाहत होता. त्याने खास जेवणही ठेवलं होतं. पण मी न खाता न पिऊन बाहेर पडलो. संपूर्ण रस्त्यात माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मनात एकच विचार, मी किती मोठी चूक केली. मी तिच्यावर अन्याय केला. त्या रात्री मी थेट एका एजंटकडे गेलो आणि म्हणालो, लवकरात लवकर माझा पासपोर्ट तयार करून दे. मला या देशात राहायचं नाही. एजंट म्हणाला, काही दिवस लागतील. मी मान हलवली आणि परत आलो. पुढचे 15 दिवस मी फार कष्टात काढले आणि शेवटी 15व्या दिवशी मी कतारसाठी रवाना झालो. तिथं जाऊन मी टॅक्सी चालवू लागलो. घर विकून त्यातूनच गाडी घेतली आणि एका अनोळखी देशात स्वतःचं आयुष्य ओढू लागलो. आता माझ्या आयुष्यात काहीच शिल्लक नव्हतं. ना घर, ना प्रेम, ना साथ. कधी काळी सगळं होतं, एक सुंदर संसार, एक प्रेमळ पत्नी. पण आता मी फक्त एकटाच होतो आणि त्या एकटेपणातच हळूहळू जगत होतो. मी सतत एकच विचार करत राहिलो, मी काय केलं. माझ्या पश्चातापाचा काहीच उपयोग नव्हता. आयुष्य हातातून निसटलं होतं. आता मी धूम्रपान करायला लागलो होतो. मला तिथं राहून जवळपास 2.5 वर्ष झाली होती. माझं रूप ओळखता येणार नाही असं झालं होतं. जणू एखादा नशेबाज आहे मी. जरी मी फक्त सिगारेट ओढत होतो तरी ताणतणावामुळे मी इतका अशक्त झालो होतो की लोक मला पाहून म्हणत, हा नक्की काहीतरी जड नशा करतो. मी दिवसाचे 2-3 तासच टॅक्सी चालवायचो. त्यानंतर थेट खोलीत परतायचो. माझं ते छोटंसं घर होतं, 5 खोल्यांचं. प्रत्येक खोलीत 2-3 लोक राहायचे. पण माझ्या खोलीत मी एकटाच होतो. कारण 2 महिन्यांपूर्वी माझा रूममेट लग्नासाठी भारतात परत गेला होता. त्याच्या लग्नाच्या बातमीने माझ्या डोळ्यात अश्रू आले.
कारण माझ्यासाठी तर लग्न एक अपूर्ण स्वप्न बनून राहिलं होतं. माझ्या लग्नात काही अडथळा नव्हता, तरीही मी लग्न करू शकलो नाही. कदाचित नशिबानेच माझ्यासाठी असा मार्ग ठरवला होता. मी पुन्हा मित्राशी बोलून पाहिलं. मला लग्न करायचं आहे, पण कुठलंच नातं जुळलं नाही. आता मी पूर्वीसारखा रोहीत राहिलो नव्हतो. ना माझं रूप, ना माझं उत्पन्न. जेवढं कमवायचो तेवढंच खर्च व्हायचं. आयुष्य रिकामं झालं होतं. कधी कधी तर आत्महत्येचे विचारही मनात येऊ लागले. माझ्या एका चुकीने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. त्या दिवशी मला एका भारतीय दाम्पत्याला एअरपोर्टवरून घ्यायला जायचं होतं. त्यांनी ऑनलाईन राईड बुक केली होती. संध्याकाळी 5 वाजता. त्यावेळी 3 वाजले होते. म्हणजे 2 तासांनी जायचं होतं. मन अजिबात कामात लागत नव्हतं, पण पैशांची गरज होती. गेल्या 3 दिवसांपासून मी कामाला गेलो नव्हतो आणि माझ्याकडे पैसेही संपत आले होते. विचार केला, जर आता कमावलंच नाही तर पुढच्या वेळी लोकांसमोर हात पसरावे लागतील आणि मला तसं व्हायला नको होतं. म्हणूनच 4 वाजता नाहून धुवून मी एअरपोर्टकडे रवाना झालो. फ्लाईट थोडी उशिरा होती, सुमारे 1.5 तास उशीर. मी तिथेच उभा राहून प्रवाशांची वाट पाहत होतो. 5 वाजले, फ्लाईट आली, पण प्रवासी बाहेर आले नाहीत. अर्ध्या तासानंतर मला एक मेसेज आला. त्या नंबरवरून ज्यांनी राईड बुक केली होती त्यांनी मला चौक नावाच्या प्रसिद्ध रस्त्यावर बोलावलं. तो रस्ता मला ओळखीचा होता. तिथे मी अनेकदा गेलो होतो. जेव्हा मी तिथं पोहोचलो तेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्याच्या कडेला उभे होते. पुरुष माझ्या दिशेने पाहत होता आणि हाताच्या इशाऱ्याने मला थांबवत होता. मी आधीच त्याला माझ्या टॅक्सीचा नंबर पाठवला होता, त्यामुळे त्याला ओळखता आलं. तो त्या स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवून तिला गाडीत बसायला सांगत होता आणि जसेच त्या स्त्रीने वळून माझ्याकडे पाहिलं, माझं हृदय थबकलं. ती कोण होती माहितीये? तीच होती साक्षी. तिच्या कुशीत एक छोटं मूल होतं. अवघं 1.5 वर्षांचं असेल. ते दोघं माझ्या गाडीत बसले. साक्षीने मला पाहिलं नाही, कारण मी चेहऱ्यावर मास्क घातला होता. तिचा नवरा असलेला त्या पुरुषानं मला एका हॉटेलचा पत्ता सांगितला. मी गाडी चालवू लागलो, पण माझ्या हातात थरथर होती. गाडी कधी कुठे धडकते असं वाटत होतं. कसंबसं स्वतःला सावरलं आणि सावकाश गाडी चालवत त्यांना हॉटेलवर सोडलं. हॉटेलहून परत येऊन मी स्वतःला खोलीत बंद केलं आणि मग फुटफुटून रडू लागलो. आज मला जाणवलं, हीच माझ्या पापाची खरी शिक्षा आहे. मी साक्षीवर प्रेम केलं होतं, पण रागात येऊन तिला घटस्फोट दिला. ती आज आनंदी आहे. तिचं मूल आहे, तिचं कुटुंब आहे आणि मी अजूनही एकटा तडफडत आहे. मला आता कळलं होतं, औलाद खरंच पुरुषाच्या नशिबात असते आणि माझ्या नशिबात ती नव्हती. काही दिवस मी घरातून बाहेरच पडलो नाही. मनात इतका ताण होता की श्वासही जड वाटत होता. शेवटी एका महिन्याच्या आतच मी भारतात परतलो. माझा जुना मित्र सुशांत होता. त्याच्याच माध्यमातून मी एका गरीब मुलीशी लग्न केलं. तिचं नाव नीलम. आम्ही छोट्या भाड्याच्या घरात राहू लागलो. मी गार्डनमध्ये माळी काम करायला लागलो. माझ्या शिक्षणानं मला शोभणारं काम नव्हतं, पण आता कोणते पर्याय उरले होते. पोट भरणं आवश्यक होतं. काळ सरकत गेला. नीलम सोबत 4 वर्षे पूर्ण झाली, पण आजही आमच्या घरी लेकराचं हास्य नाही. तेव्हा मला सत्य उमगलं. देवाचे निर्णय फक्त देव जाणतो. मी औलादाच्या अभावामुळे साक्षीला घटस्फोट दिला, पण दुसरं लग्न करूनही मला ती आनंदाची भेट मिळाली नाही. आता मी पूर्णपणे समजलो, माणसाने कितीही प्रयत्न केला तरी त्याचं नशीब बदलत नाही. वरच्या इच्छेशिवाय काहीही घडत नाही. प्रार्थना केली तर देव कृपा करतो, पण जर त्याने ठरवलं नसेल तर संपूर्ण जग जरी मिळालं तरी मनाचं सुख मिळत नाही. मी साक्षीला दुःख दिलं होतं आणि आज तिचं आयुष्य फुलून आलं होतं आणि मी अजूनही त्या रिकाम्या हातांनी त्या पोकळ आयुष्याच्या सावल्यांमध्ये तडफडत आहे. माझं आयुष्य एक कठोर सत्य सांगून गेलं. मनुष्य आपलं भाग्य कधीच बदलू शकत नाही. जो निर्णय देवाने घेतलाय तो बदलण्याची ताकद कोणातच नाही. धन्यवाद.